मंद्रुप परिसरात शनिवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिकासह अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। रात्री 8च्या सुमारास पाऊस, गारपीट आणि प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली। विजांच्या गडगडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले। मंद्रुपमधील बादशाहभाई शेख यांच्या शेतातील बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू झाला। अनेक घरांवरील पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी पत्र्याचा शेडही हवेत उडल्याचे प्रकार घडले। अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान महावितरणच्या वीज वाहिन्यांनाही मोठा फटका बसला आहे। काही भागात अंधारात गेले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला। महावितरणचे कर्मचारी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले। गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले, घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना रात्रीच्या वेळी अंधारातच परिस्थितीचा सामना करावा लागला। शनिवारी रात्री झालेल्या विजांच्या गडगडाटामुळे पावसाचे रौद्र रूप दिसून आले। यावेळी वीज पडून मंद्रुपमधील बादशाहभाई शेख यांच्या बैलाचा मृत्यू झाला। शनिवारी दिवसभरात शेतीची मशागत करून शेतात बैल बांधले होते। रात्री वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तलाठी रावसाहेब कोकरे यांनी पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठवल्याचे सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।